नमस्कार मित्रांनो, आयुर्वेदा मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. प्रॅक्टिकल एक्झाम चालू झाली आहे आपली, त्यामुळे आता प्रॅक्टिकल एक्झाम काय काय होतं, प्रॅक्टिकल एक्झाममध्ये काय काय लिहावं लागतं, वायवाला किती मार्क असतात, प्रॅक्टिकलला किती असतात, स्पॉटिंगला किती असतात, हे सर्व आपल्याला माहीत असायला हवं. सर्वात प्रथम डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स कसं असतं. जे प्रॅक्टिकल तुम्ही परफॉर्म करणार आहात त्याच्यासाठी 100 मार्क आहेत. वायवा म्हणजे जे काय तुम्हाला टीचर प्रश्न उत्तर विचारणार आहेत त्याच्यासाठी 70 मार्क्स. आणि तुमचे इंटरनल असेसमेंटचं जे ॲव्हरेज आहे, तुमचे फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, पिरियडिक असेसमेंट, हे सर्वांचं ॲव्हरेज त्याचे 30 मार्क्स. असे टोटल 200 मार्कांचा तुम्हाला प्रॅक्टिकल आहे आणि तुम्ही थेरी 200 मार्काची दिलेली आहे. असे टोटल 400 मार्कांचा क्रियाशरीरचा तुमचा पेपर होता. त्यापैकी 200 मार्क हे प्रॅक्टिकलसाठी आहेत. तर आपण आता प्रॅक्टिकलमध्ये म्हणजेच आता जे 100 मार्काचा पार्ट आहे प्रॅक्टिकलचा, तो काय काय होतो पाहूया. सर्वात प्रथम तुमची स्पॉटिंग होते 10 मार्कसाठी. 10 स्पॉट तुमच्यापुढे ठेवलेले असतात. त्या 10 स्पॉटवर तुम्हाला 10 मार्क दिलेले असतात. बघा, स्पॉट बी त्यांनी फिक्स केलेत, परंतु प्रत्येक कॉलेजवाले हे स्पॉटच ठेवतील असं काही नाही. काही टीचर्स त्यांच्या मनाने सुद्धा कोणतेही 10 स्पॉट ठेवतात, परंतु रूलनुसार कोणते ठेवायला हवे बघा. हिस्टॉलॉजी स्लाईड ठेवायला हवी एक, म्हणजे मायक्रोस्कोप खाली एक स्लाईड पाहिजे आणि त्याच्यापैकी तुम्हाला ओळखायचे खाली काय आहे तर म्हणजे WBC, RBC किंवा वेगळं काय आहे. त्यानंतर ECGचा रिपोर्ट ठेवला जाईल तुमच्या पुढे आणि त्याच्यातून तुम्हाला हार्ट रेट काउंट करायचे. सर म्हणले तर आम्हाला येत नाही. तुम्ही गुगलला टाका की ECGचा रिपोर्ट पाहून हार्ट रेट कसं काउंटलेट करते. तुम्हाला 2-3 इमेज पाहिले की कळून जाईल, एवढं सोपं आहे ते. त्याच्यानंतर तिसरे ब्लड रिपोर्ट पाहायचं. नॉर्मल आणि अबनॉर्मल व्हॅल्यूज पाहिजे. जसं की आपल्याला माहिती आहे RBCची काय व्हॅल्यू आहे, 5.5 मिलियन, WBCचं काय आहे, प्लेटलेटचं काय आहे, त्याच्यानंतर त्याचे जे सब टाईप्स आहेत त्याची काय व्हॅल्यू आहे, हे सर्ववर तुम्हाला तिसरं असेल. चौथा, फोटोग्राफ ऑफ प्रकृती कॅरेक्टर. एखादा तुम्हाला प्राणी किंवा काहीतरी दिलं जाईल, तुम्हाला त्याची प्रकृती ओळखायची. जसं की सिंह दिला जाईल त्याची प्रकृती, मेंढी दिली त्याची प्रकृती सांगा असं. पाचवा, बेस्ड ऑन सारा अग्निपरीक्षण. सार आणि अग्निपरीक्षण याच्यावरती 5वा स्पॉट राहील. 6वा तुमचा केस ऑफ वृद्धिशय लक्षण. तुम्हाला वात, पित्त, कफ किंवा एखाद्याचा जो धातू आहे त्याचा वृद्धी किंवा क्षयाचा डायरेक्टली श्लोकही विचारला जाऊ शकतो किंवा त्या रिलेटेड क्वेश्चन असेल. हिमॅटॉलॉजिकल प्रॅक्टिकलच्या रिलेटेड एक ॲप्लिकेबल तुम्हाला एक स्पॉट असेल, त्यामध्ये ॲप्लिकेशन करायचं आहे तुम्हाला त्या स्पॉटचं. त्यानंतर आयडेंटिफाय द डिफरन्स बिटवीन 2 थिंग्स अँड यूज. तुम्हाला कोणतेतरी इन्स्ट्रुमेंट ठेवले जातात, त्याच्यापैकी तुम्हाला डिफरन्स ओळखायचा आणि त्याचे यूज लिहायचं आहे. त्याच्यानंतर 9वा स्पॉट तुम्हाला मॉडेल बेस्ड असेल. 10वा तुम्हाला ह्युमन एक्सपेरिमेंट रिलेटेड स्पॉट असेल. हे सर्व न्यू पॅटर्ननुसार 10 स्पॉट मी तुम्हाला सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचे 40 मार्क्ससाठी कोणतं प्रॅक्टिकल आहे पहा. हे फक्त 10 मार्क्ससाठी स्पॉटिंग होती. आता 40 मार्क्ससाठी कोणतं प्रॅक्टिकल आहे पहा तुम्हाला. आयुर्वेदिक प्रॅक्टिकल. आयुर्वेदिक प्रॅक्टिकल म्हणजे काय, तुम्हाला प्रकृती परीक्षण येऊ शकतं, सार परीक्षण येऊ शकतं, अग्नी किंवा कोष्ठ परीक्षण येऊ शकतो, दोषवृद्धिशय लक्षणं, धातुवृद्धिशय लक्षण, यापैकी तुम्हाला कोणतेही येऊ शकतं. ते तुम्हाला व्हॉलेंटिअर देऊ शकतात किंवा स्वतःचं. मोस्ट ऑफ कॉलेजेसमध्ये स्वतःच करा म्हणून लिहितात की प्रकृती परीक्षण काय जणांना नाही तर सगळ्यांना सेम येत नाही. तुम्ही जर 100 जण आहेत ना, तर 20-25 जणांना प्रकृती परीक्षण येईल, 20-25 जणांना सार परीक्षण येईल. त्याच्यानंतर सार परीक्षण म्हणजे रससारता, रक्तसारता, हे जे काही पॉईंट्स आहेत त्याच्यानुसार तुम्हाला ते परीक्षण करायचं आहे. त्याच्यानंतर अग्नी आणि कोष्ठ परीक्षण येऊ शकतं काही जणांना. दोषक्षय वृद्धीचं परीक्षण येऊ शकतं कोणाला, तर कोणाला धातुक्षय वृद्धीचे लक्षणंसुद्धा येऊ शकतं. हे 40 मार्काचं प्रॅक्टिकल आहे, ठीक आहे. त्यामुळे हे व्यवस्थित पाहून जा. त्याच्यानंतर लॅब प्रॅक्टिकल तुम्हाला 30 मार्काचं आहे. म्हणजे जे काही तुम्ही फिजिओलॉजीमध्ये प्रॅक्टिकल केले असतील, ब्लड काउंट, त्याच्यानंतर ब्लड ग्रुप, युरिन एक्झामिनेशन, HB, त्याच्यानंतर BT, CT, पल्स एक्झामिनेशन, BP, हर्ट साऊंड, हे जे रिफ्लेक्सेस आहेत, हे सर्व जे प्रॅक्टिकल्स तुम्ही परफॉर्म केले त्यासाठी 30 मार्क आहे. कोणतेही एक तुम्हाला विचारलं जाईल, ती तुम्हाला परफॉर्म करायचं आहे, नंतर ते पेजवर लिहावं लागतं. त्यानंतर आता प्रोजेक्ट वर्क, जे काही प्रोजेक्ट वगैरे झाले असतील त्याला 10 मार्क आहेत. ॲक्टिव्हिटी तुमच्या झालेल्या. त्याच्यानंतर तुमचं जे जर्नल आहे, प्रॅक्टिकल रेकॉर्ड बुक आहे, त्याच्यासाठी 10 मार्क्स आहेत. त्यानंतर हे झाले वरचे 100 मार्क्स. त्याच्यानंतर वायवाला किती मार्क्स आहेत. आता वायवाला तुम्हाला 70 मार्क्स आहेत. त्याचंही तुम्हाला युनिव्हर्सिटीने दिले टीचरसाठी की तुम्हाला क्वेश्चन कशावर विचारले जायला पाहिजे आणि त्यानुसार त्यांना घ्यावं लागतं. काही काही कॉलेजवाले घेणार नाहीत, त्याच्यात आमची चूक नाही आहे. आम्ही तुम्हाला पॅटर्ननुसार सांगतो, ब्ल्यूप्रिंटनुसार सांगतो आणि जी NCIExamची सिलेबस दिली त्यानुसार सांगतो. NCIExam ही ऑल इंडियासाठी सेम असते, त्यानुसार आम्ही तुम्हाला सांगतो. परंतु काही काही युनिव्हर्सिटीवाले जसे की MHS ना क्रियाचा पेपर 2 कसा काढला सर्वांना माहिती आहे, परंतु त्यातही काही
ज्या लोकांना नॉलेज नाही आहे, जे मुलं शेवटी कनेक्ट झाली आपल्याशी, ते लोक म्हणत होते की आयुर्वेदा मराठीनं आम्हाला असं सांगितलं आणि हे बरोबर एक्झाममध्ये आलेलं नाही आहे. तर मित्रांनो, हे आम्ही दिलेलं नाही आहे, तर हे युनिव्हर्सिटीनं दिलेलं आहे ना. युनिव्हर्सिटी कोणती? आपली MHS नाही, तर NCISM युनिव्हर्सिटी, जी की दिल्लीमध्ये आहे आणि ऑल इंडियामधील सर्व युनिव्हर्सिटीला हे फॉलो करावं लागतं. ते की आपल्या युनिव्हर्सिटीनं ब्ल्यूप्रिंट क्रियाशील 2ची फॉलो केली नाही आहे. आपण त्यांच्याविषयी काही त्यांना म्हणूही शकत नाही, कारण त्यांचा क्वेश्चन पेपरमध्येच एक सर्वात महत्त्वाचा पॉईंट होतो की कोणताही आम्ही क्वेश्चन दिला तुम्ही आउट ऑफ सिलेबस आहे असं क्लेम करू शकत नाही आहे. त्यामुळे तुम्ही काहीही करा, त्याचं आता काही होणार नाही आहे. आणि आम्ही जे IMP दिले होते ते ब्ल्यूप्रिंटनुसारच दिले होते तुम्हाला. आतापर्यंतचे मागचे विंटर समर सर्व पेपर्स ब्ल्यूप्रिंटला धरून होते, फक्त क्रियाशील पेपर 2 हा ब्ल्यूप्रिंटला धरून आलेला नव्हता. त्यामुळे तुमच्या सर्वांना अवघड गेलेलं आहे. त्यामध्ये आमची काहीही चूक नाही आहे. ज्यांना लॅक ऑफ नॉलेज आहे तेच फक्त म्हणत होते की तुम्ही IMP दिले ते आलेले नाही आहेत. ठीक आहे, हे फक्त मी क्लिअर केलं तुम्हाला. आतापर्यंत आपण प्रॅक्टिकलचे 100 मार्क पाहिले आणि वायवा याच्यासाठी तुम्हाला 70 मार्क आहेत. वायवा बघा कशा कशा विचारला हवी. जनरल वायवा ओस बेस्ड ऑन आयुर्वेदा, म्हणजे जे काय आयुर्वेदिक क्वेश्चन्स आहेत त्याच्यावरती तुम्हाला 20 मार्क्ससाठी आहे. त्यानंतर तुम्हाला वायवा ऑन इन्स्ट्रुमेंट, जे काय इन्स्ट्रुमेंट असतात तुमच्याकडे RBCT, PPET वगैरे हे सगळे जे इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यावर 20 मार्क्ससाठी तुम्हाला डायरेक्टली त्यांचा हे सांगतात की ओळख, याचा यूज सांग, याचं नाव काय, या पार्टचं नाव काय, हे सिरिंज आहे, हे सिरिंजचा कोणता पार्ट आहे, असं प्रश्न विचारले जातील. स्ट्रक्चर्ड वायो ऑन पार्ट बी म्हणजे मॉडर्नवरती तुम्हाला 10 मार्क्सचा तो प्रश्न विचारले जातील. रिसायटेशन ऑफ वर्सेस म्हणजे तुम्हाला श्लोक 15 मार्क्ससाठी विचारले जातील. त्यांनी जे श्लोक विचारतील ते सांगा, किंवा मग काहीच नाही आलं तर ते मधील तुम्हाला जे येतील ते सांगा. असे 15 मार्क्ससाठी आहेत. आणि तुमची कम्युनिकेशन स्किल यासाठी 70 मार्क्स आहेत. असं झालं वायवासाठी 70. आणि इंटरनल असेसमेंट आहे 30 मार्क्ससाठी, म्हणजे तुमचे फर्स्ट टर्म, सेकंड टर्म आणि त्यानंतर पिरियडिक असेसमेंट, याचं ॲव्हरेज 30 मार्कामध्ये असतं. असं टोटल 200 मार्काचं प्रॅक्टिकल आहे. क्रियाशरीर 200 प्रॅक्टिकल, 200 थिअरी, असं 400 मार्क्ससाठी आहे. आणि पास होण्यासाठी तुम्हाला 200 मार्क गेन करावे लागतात. मला वाटतं प्रॅक्टिकल सर्वांना समजलं की काय असतं काय नाही. पहिले तर पुन्हा एकदा सांगतोय, स्पॉटिंग होईल तुमची 10 मार्क्ससाठी, त्याच्यानंतर आयुर्वेदिक प्रॅक्टिकल होईल 40 मार्क्सचं, त्याच्यानंतर लॅब प्रॅक्टिकल होईल 30 मार्क्सचं, तुमचं प्रोजेक्ट वगैरे हे उद्याचं काही नाही आहे. आणि तुमची वायवा होईल तुमची 70 मार्कची. ठीक आहे, उद्या एवढं तुमचं होणार आहे. उद्या किंवा सगळ्यांची वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळी वायवा आहे. थँक्यू व्हेरी मच. काही मदत लागली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. थँक्यू.